हा ब्लॉग तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा. खूप छान आहे. आम्ही खूप ठिकाणी गेलेलो आहे. खूप छान छान. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? आणि आज आहे संडे. संडेचा दिवस खूप आरामात, एकदम शाही दिवस. तर आता आम्ही करणार आहे काहीतरी उत्तप्पा वगैरे करून देणार हिला. त्याच्यानंतर आम्ही जायचं आहे बाहेर असा विचार केला. रविवार असल्या कारणानं तर बाहेर जायचं आहे म्हणून तयारी करायचा विचार चालू आहे. आम्हाला ग कशाला ओरडत आहे. तर आता कुठं जायचं बाहेर तर जाऊ तर म्हणे, पण आता कुठं चालू म्हणते काय माहीत नाही. अजून कुठं तयारी करून चालले गेले ते बाहेर. आम्हाला कुठं चाल म्हणते तर फोन लावून विचारा लागेल. त्याच्यानंतर स्वयंपाक करायला लागेल. मग सांगितलं होतं संडेला आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहे. तर आता आम्ही बाहेर चाललो. कुठं चाललो हे माहीत नाही. गाडीवर बसून निघणे आहे फक्त. लॉकही नाही लावत. निघालो आहे आम्ही बाहेर. कुठं जायचं आम्हाला माहीत नाही. कुठं चाललो आपण? तिकडे रस्ता भेटून तिकडे चाललो होतो आम्ही. आता चाललेलो आहे आम्ही मोजरीला. आता आम्ही आहे राडगावच्या आधी, म्हणजे वेलकम पॉईंटच्या समोर. कशासाठी चाललो, काय चाललो हे तुम्हाला तिथे गेल्यावर समजणारच आहे. तर आता आम्ही आहे अर्जुन नगरच्या जवळ, आणि इथून मोजरी अमरावती आणि बिझीलँडच्या रोडनी सरळ जायचं. पूर्ण कोणता रोड आहे होतो ते त्यांना पण माहित आहे. नाही, पण कोणता रोड आहे? हा, नागपूर हायवे रोड. हा, अमरावती नागपूर हायवे आहे. रोडवरच ते मोजरी लागते. तिथं आम्ही चाललो. आम्ही पण कधीच गेलेली नाही आहे, पहिल्यांदा चालली. तुम्ही अमरावतीचे मालटेकडे. आम्ही लागलोय रस्त्यानं. आम्ही आहे राडगावला. आता कुठं चाललो तर हे सांगितलं आपण चाललो आपण. तर मित्रांनो, आम्ही चाललो मालटेकडी. आता तुम्ही म्हणता अमरावतीची, तसं तिथं काहीच नाही आहे. आम्ही चाललो मोजरीचे मालटेकडी. तर आता समजलं तुम्हाला, आम्ही चाललोय मोजरीला. तर तुम्ही बघू शकता राडगावच्या हायवेनी. आणि हा आहे राडगाव हायवे बिझीलँडकडून जाते नांदगाव. मोजरीकडूनच ते हायवेला नागपूर आहे. नांदगावच आहे नाही, आणि हे राडगाव आहे ना. बघू शकता हे सर्वात मोठी बिल्डिंग काय आहे अमरावतीची राडगावातले फ्लॅट आहे. जो अमरावतीचा कोणी माझा ब्लॉग बघत असेल त्याने कमेंटमध्ये सांगा या बिल्डिंगचं नाव काय आणि कुठची बिल्डिंग आहे. चलो चला मग. आता हे आहे राडगावचं नवीन लागलेलं, म्हणजे बनलेलं शिव मंदिर. तर आता आम्ही इथे या मंदिरमध्ये यायच्या वेळेस जाऊ, कारण मग इथे आला आहे बिझीलँड. हे आहे बिझीलँड, आमच्या अमरावतीचं सगळ्यात मेन मार्केट, कपडा लाईनचं कपडा मार्केट. आता असं तर मोबाईल करू शकत नाही, बॅक कॅमेरा बघा. हे आहे बिझीलँड. याच्या आतमध्ये वेगवेगळे सुंदर कपड्यांची दुकानं आहे. आणि अमरावतीमध्ये किंवा अमरावतीच्या बाहेर खूप दुरून तिथे कपडे घ्यायला लोक येते. छान मार्केट आहे. आता तुम्हाला समोर टोल नाका आहे, तो दाखवते. तर हे आमच्या अमरावतीचा टोल नाका, पहिला म्हणजे इकडनं नागपूर हायवेचा. तर याच रोडनं आपल्याला समोर जायचं आहे. तर कुठे कुठे जाते तुम्हाला मी ना झूम करून रोज दाखवते. मीच पकडून जाईन, नाही तुम्ही खाली झुमही येतो. गाडीवर हालते ना का मोबाईल इकडून तिकडून. हां, ज्याला दिसलं त्याला दिसलं ना. आता दिसला तर जास्तच मागं गेलं वाटते. जाऊ. तर तो होता आमचा टोल नाका. तर इथून आता येणार आहे नांदगाव पेठ. नांदगाव पेठच्या पुढे थोडं पुढं म्हणजे काहीतरी किलोमीटर गेल्यावर ते मोजरी. आता मोजरीवर गेल्यावर डायरेक्ट तुम्ही पाहू शकता केवढा मोठा मधा स्क्वेअर म्हणजे हे केलेला आहे. चौक आहे, स्क्वेअर आहे. इतका सुंदर होता तो. इकडे मोजरी, हा इकडला नागपूर हायवे आणि हा मोजरी जाणारा रस्ता. आम्ही स्वतः कन्फ्युज झालो रस्ता कोणता आहे, पण बरं झालं बोर्ड लावलं होतं, नाही तर मग आम्ही पूर्ण कन्फ्युज झालो असतो. बघा मंदिरात आलो, इतकं छान वाटत आहे. आणि एवढं स्वच्छ आणि इतकं छान आहे. तुम्ही बघू शकता इतकं स्वच्छ आहे ना. एक कचरा नाही, छान कुंड्या लावल्या,
आणि मंदिर खूप छान आहे. चला बघू दे आता आतमध्ये. मोबाईल अलाउड असेल तर ठीक, नाही तर मग काही खरं नाही. छान आहे हो हे. मातोश्री तुकडोजी महाराजांची आई आहे या मंजुळाबाई. आणि मनोता मंदिर आहे. इथे कोणाचा तरी कार्यक्रम आहे, म्हणजे इथं कार्यक्रम करू शकतो आपण. आणि खूप सुंदर आता. चला माझा व्हिडिओ घ्या ना कोणतरी मागून. मी जातो अशी वर सांग. ए सी लावला कशी आतमध्ये. किती थंडी. मौन पडा. चला या मोजरीचं एक सुंदर मंदिर आहे. तुम्ही बघू शकता. छोट्या पायऱ्या तुम्हाला दिसणार. आणि इथं सगळ्या देवांचे, सगळ्या धर्माचे, शिवाजी महाराज असते, विवेकानंद असते, महात्मा फुले असते, सगळ्यांची मूर्त्या आतमध्ये लावलेल्या आहेत. तुम्ही आतमध्ये आले की तुम्हाला दिसतेच. आणि ह्या ज्या पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या अशा सरळ खूप पुढे आहे. म्हणजे आता मोबाईलमध्ये कॅच होणार नाही, पण एवढ्या पुढे आहे. इतकं थंड वातावरण आहे, इतकं छान आणि स्वच्छ वातावरण आहे. तुम्ही गुरुकुंज मोजरीमध्ये आले की नक्की या मंदिरात या. दास टेकडीचं मंदिर आहे. इकडे तुकडोजी महाराज, आपले गजानन महाराज आहे. किती थंड किती आहे पण. इथं अंधार आहे, इथं लाईट नाही लावलं ते ना ज्ञानेश्वर. सगळे देव, सगळे देव समान भाव, असं काय म्हणते त्याला. बघू शकता तुम्ही किती छान आहे आपले महाराज. छत्रपती शिवाजी महाराज पण आहे. महात्मा बसवेश्वर हे लावा लागते. हे बघू शकता महाराजांच्या, तुकडोजी महाराजांच्या मंदिरामध्ये सगळे देव, सगळे हे लोकमान्य टिळक, त्यानंतर जॉन केनेडी अमेरिका, आणि कोण आहे जॉन केनेडी अमेरिकाचे आहे. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती. याच्यानं बघा तुकडोजी महाराजांचे सगळे फोटो, त्यांनी कुठं काय केलेलं आहे, कुठं गेलेलं आहे, सगळं महाराज म्हणजे सगळे इकडले ते केलेले आहे. भगवान श्री गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध. इकडे काय आहे, इकडे पायऱ्या आहे काहीतरी जायच्या. काय थांबणार कशाला जायचं तिकडे. इकडे काय बघू ते मला. इकडे बारसं होतं, झालं इकडे बारसं. आणि आता आम्ही तिथे चाललो, ते पायऱ्या जायला लागते. तुम्हाला बॅक बघा पायऱ्या कशा आहे. हे बघा कोण आहे. बापा खूपच इंग्लिश मोठं लंब नाव आहे. 45 मिनिटं लागते. हे जर्मनीचे कोणतं तरी कॉल मार्क्स, जर्मनीचे. आणि हे संत काय माहित कोण आहे. खूप मोठं नाव आहे, एवढं लवकर वाचत नाही आम्ही, पण आहे छान. बापरे पायऱ्या. जोसेफ मोझिन इटलीचे. आणि वेलोरा म्हणजे परदेशातले सगळे इकडले जे लोक आहेत ते तुकडोजी महाराजांचे. कोणी डॉक्टर स्पेशल महात्मा. खूप आहे पायऱ्या. किती पायऱ्या. अजून थोड्यात चढून आलो साईडला. आणि आता या पायऱ्या ज्या आहे, एका वेळेस माणूस एकच जाऊ शकते. पण हे तुकडोजी महाराजांची मूर्त. जे करून त्याला देवाला आतमध्ये गेले तू. मग हे संत लहानोजी महाराज, तर जे कर. आणि हे आहे संत सत्यदेव बाबा हरवाडी. अजून किती चढायला लागते. खूप आहे वर. आम्ही पहिल्यांदा आलो, पण आतमध्ये एवढं थंड वाटत होतं, जसं काही आपण AC मध्ये चालत आहे. एवढं मस्त वाटत होतं. आणि हे आहे तुकडोजी महाराज मोठं मंदिर, प्रशस्त आणि सुंदर मंदिर आहे. आणि हे बरं तिकडे काही जायला लागते. काय आहे
हे आपण इकडून उतरलो काय? हे आपलं मंदिर. मंदिर कोणाचं आहे? हे आहे कृष्ण. मंदिर किती छान आहे आणि सुंदर वाटत आहे. आतमध्ये येऊन देवाजवळ येऊन थंड थंड. हनुमानजी आहे. वाव, मंदिर बघा तुम्ही किती उंच जुनी आहे नवीन. चला आम्ही आलो आहे तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ. तर हे बघू शकता तुम्ही. आणि हा आहे मेन हायवेला लागलेलंच आहे. तिवसा म्हणजे तिवसा गाव इकडनंच येते. मला वाटलं तिवसा गेली. आणि हे आहे ते आहे समाधी. आता आपण समाधीजवळ जाऊ. इकडून चला रेतीहून नाही जायचं आहे. ये इकडून. आणि ही आहे तुकडोजी महाराजांची समाधी. त्या आतमध्ये आहे पाणी. बघा त्याच्यामध्ये आहे भरपूरसं पाणी. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी टाकलेलं आहे 1-2 रुपयाचे कॉईन टाका लागते याच्यात. कॉईन टाकलेले आहेत. अरे एवढे कॉईन टाकले त्याच्यामध्ये. बघा हे आहे समाधी. म्हणजे समाधी हे आहे. हे आहे तुकडोजी महाराजांची समाधी आणि ते त्यांचं स्मारक. आणि खूप छान बनवलेलं आहे. ग्राउंड सांगते तुम्हाला. हो एक मी दाखवते. हे बघा किती छान. मला तिकडल्या समाधीच्या मंदिरातून ही मूर्ती दाखवली होती. आता हे मोबाईलमध्ये कॅच होत नाही. एवढी मूर्ती आहे मोठी. आणि ही जी मूर्ती आहे तर ही सगळी लोखंडाच्या नट बोल्ट बेरिंग याच्यापासून ही सगळी बनलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हे त्यांचे पाय आहे. तुम्ही ओळखू दाखवू म्हणजे किती दाखवा आणि किती नाही झालेला आहे. आणि ही आहे ती मूर्ती तुकडोजी महाराजांची. ती प्रशस्त आहे. आणि याच्यामध्ये काहीतरी लावलं असं खंजिरी. हे बघू शकता. चारही साईडनं पूर्ण त्यांनी जे लोखंडाचे सामान असते पत्रा सगळं असं सगळं वापरून घेऊन एवढी मोठी प्रशस्त मूर्ती बनवलेली आहे. हे जवळून तर काही दिसणार नाही. ही मूर्ती अगदी समाधीच्या समोरच आहे. आलो आम्ही आता गुरुकुलच्या त्या नदीच्या अगदच हे आश्रम आहे. गुरुकुलचे आश्रम. त्याच्यामध्ये आम्ही आता आतमध्ये चाललो. इथे लिहून आहे सबके लिए खुला है हमारा खुला है मंदिर है हमारा. इथं तर खूप सुंदर आहे. पण आज पडण्याचा दिवस आहे का काय माहित. तर हे आहे गुरुकुंज साहित्य. दोन्ही साईडला आहे ते प्रकाशन सगळं लिहून. इथे लिहून आहे सबके लिए खुला है मंदिर है हमारा. आणि खूप सुंदर तुम्ही वास घ्या ना. वास हा का छान येत. अगरबत्तीचा वास नाही चांगला. अगरबत्तीचा वास खूप सुंदर आठवण. हे मंदिर इतक्या वेळेस आपण अमरावतीजवळ राहून काही असं ते तिकडे त्या मंदिरात कोण संगमेश्वरचं मंदिर. गुत्ता परस्परे जोडो मैत्री जवान. स्टँडवर नाही लावलं. घरी खालीच फेकायचं. चपला कुठं आली म्हणजे खालीच फेकायच्या. मस्त आहे पण हे मंदिर आनंद मंदिर प्रसन्न ज्ञान स्वरूप निज बघू शकता तुम्ही. आहे मंदिर बंद करायला लागतं आता. मी आलो आहे संगमेश्वरच्या दुसऱ्या मंदिरात. पहिल्यांदा वाटलं की ते मंदिर काही एवढं चांगलं नाही आहे. पण हे जे आहे हे फारच छान मंदिर आहे. इथे होऊ शकते इथं होऊ शकते जेवण स्वयंपाक. तिच्यापेक्षा नाही तर काय खूप सुंदर. इथं येऊ आपण. तर आम्ही इथं येऊ. तिथं नाही येणार. इथं येऊ. आणि हे बघा सुंदर जागा. तुम्ही शूज घालून आले का. इथे आहे हे आहे इथे मंदिर. तर बॅक साईड नंदी महाराज आमचे. आणि शंभू महाराज खूपच सुंदर आहे. पुढू का इथं गड्डा आहे रोडग्याचा. रोडग्याचा गड्डा.
हे चांगलं आहे, आपण इथं शिव. ते काही नाही वाटत, ते वासच वास येत होता नदीच्यानं. लोक करते ना, आताच करता का मग स्वयंपाक? ते नाही काय ते ना, ते बघ ते तिकडे ते पोळ्या करायचं ठेवलेलं आहे. नळाला पाणी आहे. आता आपण इथं शिव. आपण जर स्वयंपाक जरी करून नाही करायला नाही आलो ना, तर आपण डबे घेऊन तरी येऊच. पायरी नाही का इथं उतरासाठी? नाही तर आज पडण्याचा दिवस आहे, पडूनच जाईन 3-3 वेळा. काय करायची ती कर सांग का ना. ते असं बोट ठेवावं लागते, असं याच्यावर निथून पाहावं लागते शंकरजीला, याच्यावर ठेवून शिंगावर बोट ठेवून. अगं जे जे आहे तसं करू. इंधन सुद्धा आहे, शिवला आहे, मोठ्या इंधन म्हणजे सगळं ते तिकडे ते म्हटलं, ते पोळ्या जे केले म्हटलं ते ना. आपण इथं काही नाही केलं तर आपण डबे तरी नाही घेऊन. डब्यात मजा नाही आली. स्वयंपाक लागत ते गड्डे आहे तिथे. अरे बाबा इकडे आहे ना, ही लोक जायचे आहे. उन्हाळ्यात आणि याच्या बाजूनं मस्त शेत आहे गव्हाचं. इथंच येणार आहे आम्ही. इथं शिव म्हटलं, गव्हाचं शेत आहे, सरसळ जागा आहे म्हटलं, जाग्यासाठी आम्ही येऊ इथं मस्त. अति उत्तम आहे. आणि आता ब्लॉगचा करत आहे एंड. तर रोजच्या प्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शॉर्ट्स व्हिडिओ बघा त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि दुसऱ्यांना पण शेअर करा. तुम्ही पहा, दुसऱ्यांना पहा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघत जा. थँक्यू. गुड नाईट. बाय.